दुसरा फायदा असा झाला की आपला ग्लास आता भरलेला आहे, जादा टाकलं तर ते ओसंडूनच वाहून जाणार, त्यामुळे सध्या व्हीआयएस कधी घ्यायची याचा मी विचार करतोय. काही नातेवाईकांनी त्याला ग्रीन सिग्नल दिलेला आहे, अजून काही नातेवाईक थोडे तटस्थ आहेत, त्यामुळं त्यांचा ग्रीन सिग्नल आला की तो विचार करतोय. म्हणजे सासू सासरे का? 97ला MA झालं, 97ला नोकरी, 98ला छोकरी विजया, तिच्याबरोबर लगेच लग्न झालं. म्हणजे माझ्या जीवनात मला जास्त स्थळ पाहायचं काय संधी मिळालीच नाही. पहिली एक इचलकरंजीची मुलगी पाहिली 97च्या दिवाळीमध्ये, त्यांनीच मला नाकारलं कारण सैनिक पातळीचा ग्रामीण भागातला. आणि मग दुसरी लगेच 98च्या पारव्याला स्थळ घरच्यांनी काढलं होतं. आजोळचीच मुलगी होती, तिथे जाऊन पाहिली, BA शिकलेली होती. आणखी पंडित मॅडमच्या केबिनमध्ये मी बऱ्याचदा जायचो, आणखी मॅडम मला स्त्री पुरुष समता याच्याविषयी बोलायच्या. आणखी मी ग्रामीण भागातला, नेहमी वडील आईला शिव्या देताना मी ऐकत आलेलो, आजोबा सुनाला शिव्या देताना मी ऐकत आलेलो. आणखी अर्थातच माझ्या पण तोंडात त्या शिव्या होत्या की ज्या मी माझ्या आई चुलती यांना वापरायचो. मॅडम आज मुक्त होतोय मी, कारण व्यक्त होतोय, मुक्त पण होतोय. परंतु मॅडमच्या बरोबर चर्चा करताना एक 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 गोष्टी मी शिकत गेलो. पुढे शिक्षक म्हणून काम करते वेळी सांगितलं मी तुम्हाला काटकसर, त्यामुळे विजया की मी आम्ही दोघांनी काटकसरीनं संसार केला. पुढे विजयानं सुद्धा MA केलं, मग आम्ही दोघांनी एकदम MPhilला ऍडमिशन घेतलं, YCMUला MPhil केलं. MPhil करतेवेळी विजयानं जो विषय घेतला तो रघुनाथ प्रकाशन ज्योती जे अंक लिहितात त्या अंकाचा मराठीमधून, आणि तो त्याचा अभ्यास करत असतेवेळी एक वैचारिक परिवर्तन तिच्यामध्ये झालं. आणखी ती पण ग्रामीण भागातली समाज